भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत तालुक्याच्या राजकारणात नवा इतिहास रचता त्यांच्या विजयाची घोषणा होताच पुसेसावळी परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। सकाळपासून कार्यकर्त्यांनी पुसेसावळी येथील त्यांच्या निवासस्थानासमोर गर्दी केली होती। सकाळी 10 वाजता निकाल समजताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली। अनेक ठिकाणी मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले होते। खटाव तालुक्याला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळाल्याने नागरिकांमध्ये आपला माणूस आमदार झाला अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे। त्याचबरोबर दोन भावांची भक्कम साथ राजकारणाच्या रणांगणात एक नेता दिसतो, पण त्या नेत्याच्या विजयामागे अनेक नाती, त्याग आणि निस्वार्थ प्रेम दडलेलं असतं। धैर्यशील दादांच्या आमदारकीच्या प्रवासामागे सत्यशील बापू आणि विक्रम बाबा या दोन भावांची भक्कम साथ कायम राहिली आहे। आज झालेला दादांचा विजय दोन भावांच्या विश्वासाचा, त्यागाचा आणि नात्यातील अढळ प्रेमाचा विजय असल्याची चर्चा सुरू होती।